नमस्कार, मी किशोर वागदरीकर @ब्रेकिंग न्यूज सोशल मीडिया चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे। सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। हद्दवाढी संदर्भात सर्वपक्षीय निर्णय घ्यावा, खासदार अशोकराव चव्हाण। पायल ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील आरोपींना अटक। मान्सून पूर्व तयारीची बुधवारी बैठक। जिल्हा क्रीडा संकुल समितीचे 13 मे रोजी बैठक। वाढते शहरीकरण लक्षात घेता महानगरपालिकेच्या हद्दवाढी संदर्भात सर्वपक्षीय ठराव घेऊन निर्णय घ्यावा, तसेच स्मार्ट सिटी योजना आणि विकास कामासंदर्भात सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले व जनतेला तत्पर सेवा देण्याकरिता एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले। महापालिकेच्या प्रांगणात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी नांदेडच्या महापौरपदी सौ शैलजा किशोर स्वामी यांची निवड केल्याबद्दल आभार व जाहीर सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते। व्यासपीठावर आमदार अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री आमदार DP सावंत, आमदार अमर राजूरकर, आमदार वसंत चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगलाताई गुंडुले, महापौर सौ शैलजा किशोर स्वामी, माजी महापौर अब्दुल सत्तार, माजी सभापती किशोर स्वामी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमात पुढे बोलताना खासदार अशोकराव चव्हाण म्हणाले की नगरपालिकेत प्रवेश करताच माजी केंद्रीय मंत्री कैलाशवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण यांची आठवण होते। नगरपालिकेत प्रथम अध्यक्ष असताना त्यांनी त्या परिस्थितीत चांगले काम केले आहे, त्यामुळे नांदेडच्या महानगरपालिकेस एक विशेष मान आहे। हे लक्षात घेऊन महापौर पदाधिकाऱ्यांनी अधिक काम चांगले केले पाहिजे व नागरिकांना तत्पर सेवा दिला पाहिजे आणि त्यांचा विश्वास पात्र ठरेल असे काम करावे असे आवाहनही केले। नांदेड शहरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे झाली असून या विकास कामांची देखभाल आणि निगा राखण्याचे काम तेवढ्याच काळजीने केले पाहिजे असे सांगून ते म्हणाले की स्मार्ट सिटी शहराच्या योजनेत नांदेडचा समावेश झाला पाहिजे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत। गुणवत्तेच्या निकषावर स्मार्ट सिटी योजनेत प्रवेश होण्याकरिता आपण प्रयत्न करावे। नांदेड शहराची एकंदरीत परिस्थिती पाहता स्मार्ट सिटी योजनेत नांदेडचा समावेश होऊ शकतो। काही त्रुटी असल्यास त्यांच्या दूर कराव्यात। तुमचे प्रयत्न आणि आमच्या मदतीने स्मार्ट सिटी योजनेसाठी काम करू असे आश्वासन त्यांनी दिले। तुमचे प्रयत्न आणि आमच्या मदतीने स्मार्ट सिटी योजनेसाठी काम करू असे आश्वासन खासदार अशोकराव चव्हाण यांनी दिले। शहरातील वजीराबाद भागात असलेल्या पायल ज्वेलर्स दरोडा प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी अटक केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। शहराच्या वजीराबाद भागात असलेल्या पायल ज्वेलर्सवर तारीख 8 मे रोजीच्या रात्री 8 वाजता 2 हेल्मेट घातलेल्या आरोपींनी पिस्तूलचा धाक दाखवून 3.5 किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची विविध पथके रवाना झाली होती। यातील पोलीस पथकाने आरोपींना अटक केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे। अटकेतील आरोपींना अन्य गुन्ह्यातही सहभाग आहे का याचा तपास सुरू असल्याचे, याबाबत गुप्तता पाळण्यात येत असल्याचे बोलल्या जात आहे। दक्षिण पश्चिम मान्सून 2015 साठी पूर्वतयारीसाठी आढावा बैठक 13 मे रोजी 2015 रोजी 11 वाजता जिल्हाधिकारी धीरज कुमार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात बचत भवन येथे आयोजित करण्यात आली आहे। प्रमाणित कटिबद्ध आराखडा अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाकडून निर्गमित करण्यात आल्या आहेत। पावसाळ्यातील अतिवृष्टी व त्या अनुषंगाने वारंवार उद्भवणाऱ्या समस्यांचा आढावा तसेच मान्सून 2015 साठी करावयाच्या उपाययोजना कार्यवाहीबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। बैठकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या सर्व विभागांना जिल्हा प्रशासनातर्फे विशेष सूची सोपवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी नांदेड यांनी दिली आहे। जिल्हा क्रीडा संकुल बांधकामाची प्रगती व आढावा बैठक जिल्हाधिकारी तथा क्रीडा संकुलचे समितीचे अध्यक्ष धीरज कुमार यांच्यासह अध्यक्षतेखाली बुधवारी 13 मे रोजी सायंकाळी 5 वाजता जिल्हाधिकारी दालनात आयोजित केली आहे। बैठकीत जिल्हा क्रीडा संकुल बांधकाम आढावा, जिल्हा व वार्षिक योजनेमधून प्राप्त क्रीडांगण विकास अनुदानाची शिल्लक निधी, वसतिगृह देखभाल दुरुस्ती कामकाज, महानगरपालिका मालमत्ता कर व करारनामा, विविध खेळाचे शिबिर आयोजनासाठी अध्यक्षांच्या परवानगीने येणारे ऐन वेळेचे विषयाचा आढावा घेण्यात येणार आहे। संबंधित विभागाने माहितीसह बैठकीस उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुलाचे समितीचे सदस्य अनंत बोबडे यांनी केले आहे। आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले। तोपर्यंत पुन्हा भेटू। नमस्कार।